नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त सत्याचा ट्विस्ट सावली आता घेऊन आलेली आहे आणि सगळ्यांच्या समोर भैरवीला उघडे करत आता सावलीने भैरवीचे पितळ उघडे करून भैरवीचे बिंग फोडत सानिका ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर आता अनामिकाला सानिका बनवून कशी मेंदळ्यांच्या घरी घेऊन भैरवी आली. सगळं आता भैरवीचे भांडे फुटून सावली कशी बाहेर काढते आणि त्यानंतर आता अजून एका सत्याचा सारंग आता कोणता उलगडा करतो. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता अनामिका ही सगळं काही सत्य तिलोत्तमासमोर आणि सगळ्यांच्या समोर सांगत असते. भैरवी आता आपल्याला कशी इकडे घेऊन आली, आपल्याला भैरवीने कसे ब्लॅकमेल केलं, आपल्या भावाला भैरवीने कसं वेठीस धरलं, हे सगळं आता अनामिका ही तिलोत्तमासमोर आणि सगळ्या मेंदळ्यांसमोर बोलत असते. आणि त्यानंतर मी सावलीकडे आले आणि सावलीताईने मला आधार दिला आणि त्यांनी मला व्यवस्थित समजावून सांगितलं, म्हणून मला हे सगळं करता आल्याचे आता अनामिका सांगते. आणि त्यानंतर अनामिका आता तिलोत्तमाची माफी मागते. तर तिलोत्तमासुद्धा अनामिकाला समजून घेते. आणि ते ऐकताच आता जगन्नाथ म्हणतो, अनामिका तू काळजी करू नकोस, मी तुला दिलेलं वचन हे अगदी शाबूत आहे आणि तुझा भाऊ एकदम ठीक आहे. ते ऐकताच आता अनामिकाच्या चेहऱ्यावरती हसू फुटतं. आणि आता ते ऐकून रागाच्या रुद्रावताराने तारा आता सगळ्यांना म्हणते की कळलं का, आता मी तुम्हाला उरडू सांगत होते, या बाईवरती तुम्ही विश्वास ठेवू नका आणि या बाईला घराच्या बाहेर काढा. पण त्यावेळेस माझं कुणी ऐकलं नाही आणि बघितलं का या बाईचं खरं रूप, आणि कळलं ना आता ही बाई कोणत्या थराला जाऊ शकते. असे म्हणत राग आणि पदर झटकत आता तारा आतमध्ये निघून जाते. आता ते सगळं ऐकता क्षणी चंद्रकांतराव म्हणतात की या बाईने एवढा घोळ घालून ठेवलाय, खरं काय आणि खोटं काही काहीच कळेन असं झालंय. आता त्याच नंतर आता इन्स्पेक्टर काठीचा धाक दाखवत डॉक्टर साखरेला म्हणतात की आता शेवटचं मी तुला सांगतोय, त्या रात्री खरं काय घडलं होतं ते सगळं सांग. आणि लगेच इन्स्पेक्टर म्हणतात, अनामिका ही सानिका नाही हे आता सिद्ध झालंय, तेव्हा सगळं पोपटासारखं भडाभडा सत्य सांग. तर आता डॉक्टर साखरे म्हणतो की खरं आहे. आणि डॉक्टर साखरे म्हणतो की भैरवी मॅडमने तुम्हाला खोटं सांगितलं होतं की अनामिका ही सानिका आहे म्हणून. आणि त्यानंतर आता डॉक्टर साखरे म्हणतात हेही खरं आहे की सानिकाला मृत घोषित केल्यानंतर सुद्धा सानिकाचा काही वेळ श्वास परत आला होता. तर तिलोत्तमा म्हणते काय, आणि डॉक्टर साखरे म्हणतात की हो, आणि त्यासाठी मला भैरवी मॅडमने पैसेसुद्धा देऊ केले होते. मी सानिकाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा हलवण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या अगोदरच तिने श्वास सोडल्याचे आता डॉक्टर साखरे बोलतात. आणि हात जोडतच डॉक्टर साखरे म्हणतात यात माझी काहीही चूक नाहीये, मी पुरेपूर तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्या प्रयत्नांना यश आलं नाही असे हात जोडत डॉक्टर साखरे बोलतो. आणि लगेच आता डॉक्टर म्हणतात की हो, ती सानिकाचीच डेड बॉडी होती. ते ऐकताच आता तिलोत्तमा भैरवीला म्हणते की भैरवी मला आता हे सगळं सांग, तू हे का केलंस, कशासाठी केलंस. आणि मैत्रीण म्हणून तू सतत भैरवी माझा विश्वासघात केला, त्यावेळेस सुद्धा तू खोटं बोलली आणि आता सुद्धा माझ्या घरात येऊन माझ्याशी कायम खोटं बोलत राहिलीस भैरवी का, असा प्रश्न आता तिलोत्तमा करते. आणि तिलोत्तमा म्हणते की का करतेस तू भैरवी हे. तर जगन्नाथ म्हणतो की आता मला सुद्धा कळायला हवं, एका जिवंत मुलीला मृत घोषित करणं म्हणजे यामागे काय हेतू आहे होता तुझा, आणि मेलेल्या मुलीला जिवंत दाखवण्याचा प्रयत्न करणं यामागे काय हेतू आहे हे देखील मला समजलं पाहिजे असे जगन्नाथ बोलतो. आणि जगन्नाथ म्हणतो की भैरवी तू सुद्धा एका मुलीची आई आहे, तेव्हा हे सगळं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मला आजही ती रात्र आठवती आणि त्या रात्रीचं सगळं आता तिलोत्तमाच्या डोळ्यासमोर येते. तिलोत्तमाने त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये भैरवीला सांगितलं होतं की अगं भैरवी, या सानिकाची काय अवस्था झाली मला बघवत नाही आहे गं. आणि त्यावेळेस भैरवी म्हणते की ही केस सानिकाची जे इन्स्पेक्टर हँडल करतात ना त्यांना मी भेटले. अगं तिलोत्तमा खूप मोठा घोळ झाला आहे. तर तिलोत्तमा त्यावेळेस घाबरते आणि तिलोत्तमा म्हणते काय घोळ झाला. भैरवी म्हणते की सानिकाला शुद्ध आली. हसतच आता खुश होऊन तिलोत्तमा म्हणते ही तर चांगली गोष्ट आहे भैरवी. आता त्यावेळेस भैरवी म्हणते तिलोत्तमा तुला कळत नाही अगं, जर सानिका वाचली तर तू आणि तुझं कुटुंब वाचणार नाही. तिलोत्तमा म्हणते की का बरं. तर भैरवी म्हणते की तिने शुद्धीवर आल्या कबुली जबाब दिला आणि तो जबाब म्हणजे तिच्या या अवस्थेला तू आणि तुझं कुटुंब जबाबदार आहे तिलोत्तमा. ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो. ही आता मर्डर केस होणार असल्याचे आता भैरवी बोलताच आता तिलोत्तमा घाबरते. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते यामध्ये एक गोष्ट चांगली झाली बरं का. तर घाबरलेली तिलोत्तमा म्हणते काय. भैरवी म्हणते की मी त्या डॉक्टरला आपल्या बाजूने घेतलं आणि त्यांना सांगितलं की प्लीज पोलीस केस वगैरे काही करू नका आणि पोलिसांना यामध्ये इन्व्हॉल्व करू नका.
आणि भैरवी म्हणते की ते म्हणाले मला की मी हे प्रकरण दाबायला तयार आहे, पण त्यामागे माझी एक अट आहे. आणि भैरवी म्हणते की त्यांनी पैसे मागितले, 1 कोटी रुपये मागतात ते, पण मी त्यांना म्हटलं 1 कोटी रुपये नाही मिळणार. भैरवी म्हणते की मी त्यांना म्हणाले आमच्या नीलच्या आयुष्याचा प्रश्न आहे, काहीतरी कमी करून ॲडजस्ट करा. तर आता भैरवी म्हणते की ते डॉक्टर म्हणाले मग ठीक आहे, 50 लाखात मी फार तर फार काम करू शकतो. आणि भैरवी म्हणते की तुझ्यासाठी तिलोत्तमा 50 लाख रुपये काय आहे ग, किरकोळ रक्कम आहे. आणि तुझं एवढं मोठं बिझनेस एम्पायर आहे, कधी पण एका मिनिटात निघून येतील. पण तुझ्या नीलचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं तुला चालेल का? तिलोत्तमाला आता भैरवीचं म्हणणं पटतं. भैरवी म्हणते की तिलोत्तमा आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि आपल्याकडे वेळ फार कमी असल्यामुळे हा निर्णय तुला ताबडतोब घ्यायचा आहे. आणि ते सगळं आठवता क्षणी इकडे तिलोत्तमा सगळ्यांना म्हणते की मला माहीत नाही मी जे काही केलं ते चुकीचं केलं की बरोबर केलं, पण मी जे काही केलं ते माझ्या कुटुंबासाठी केल्याची तिलोत्तमा आता कबुली देते. आणि माझा संसार उद्ध्वस्त होताना मी माझ्या डोळ्यांनी बघू शकत नव्हते, म्हणून मी हे सगळं केल्याचे तिलोत्तमा सांगते. आणि त्यावेळेस मी हे करताना मला अजिबात माहीत नव्हतं की एवढ्या मोठ्या कटाची मी हिस्सेदार होणार आहे म्हणून. आता भैरवी म्हणते की तिलोत्तमा अगं काय बोलतेस, या सगळ्याला मला एकटेला जबाबदार धरतेस तू? तर तिलोत्तमा म्हणते की हो आहेस तू. आणि भैरवी म्हणते की तिलोत्तमा मी खरं सांगते, या डॉक्टरांनी सुद्धा मला आत्तापर्यंत अंधारातच ठेवलं होतं. आणि भैरवी म्हणते की या डॉक्टरांनी तो सानिकाचा व्हिडिओ सुद्धा मला अर्धवटच दाखवला होता आणि त्या व्हिडिओच्या जोरावरच या डॉक्टरने आपल्या दोघींना विटीस धरल्याचे आता भैरवी बोलते आणि सगळं काही डॉक्टरवर ढकलवते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की या डॉक्टरने तुझ्याकडून आणि माझ्याकडून 50 लाख रुपये घशात घातलेत आणि या सगळ्याला हा डॉक्टर जबाबदार आहे. तर बोट करत आता डॉक्टर साखरे म्हणतात की बस करा भैरवी आता. आणि डॉक्टर साखरे म्हणतात की सारिका जिवंत होती त्यावेळेस मी तुमच्याकडून पैसे उकळवले होते, हे खरं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही मला भेटलात त्यावेळेस मी तुम्हाला खरं सत्य सांगितलं होतं. आणि डॉक्टर साखरे म्हणतात मी तुम्हाला तो व्हिडिओ देखील दाखवला होता की ज्यामध्ये सानिकाने कोणालाही दोषी ठरवलेलं नव्हतं, पण तुम्हाला तिलोत्तमा मॅडमचा बदला घ्यायचा होता म्हणून तुम्ही हे सगळं केल्याचे आता डॉक्टर साखरे जबाब देतो. आणि डॉक्टर साखरे म्हणतात की म्हणून सानिकाच्या अर्धवट व्हिडिओचा गैरफायदा घेऊन तुम्ही सगळ्यांना ब्लॅकमेल केलंय. आणि लगेच आता भैरवी म्हणते की मी काय गुन्हेगार आहे का सगळ्यांना ब्लॅकमेल करायला? आणि भैरवी रागाने म्हणते की तरी सुद्धा तुला वाटत असेल तिलोत्तमा मी ब्लॅकमेल केलं तर केलं मी ब्लॅकमेल. आता भैरवी म्हणते की पण मी का ब्लॅकमेल केलंय, कशासाठी केलंय याचा विचार केलाय का तुम्ही? आणि लगेच आता ते भैरवी म्हणते तिलोत्तमा तू तर माझ्या जीवाभावाची मैत्रीण होती, पण तुम्ही सगळ्यांनी काय केलं, माझी ताराला घराबाहेर काढून माझ्या संगीताची तुम्ही सगळी पोलखोल केली आणि माझ्या संगीताची सगळी कारकीर्द तुम्ही संपवली. आणि लगेच आता सावलीकडे बोट करत भैरवी म्हणते की सावली माझ्या कुटुंबाचा मेन आधार होती, बस म्हणलं का बसायची आणि उठ म्हणलं का उठायची त्यावेळेस. पण भैरवी म्हणते की आता हिला खूप माज आलाय, कारण आता हिला माझी गरज संपली आणि मला या सावलीचा बदला घ्यायचा होता. ही सगळी वचन विसरली, सगळं काही विसरली, तेव्हा मी या सावलीला अशी कशी सोडेन, असं आता भैरवी बोलते. आणि म्हणून यासाठी मी हे केल्याचे भैरवी सांगते. आणि भैरवी म्हणते की तिला जर तू उद्ध्वस्त करायचं असेल तर तिचा आधार अगोदर उद्ध्वस्त करायला हवा होता ना, आणि त्या आधाराची सगळ्यात भक्कम वीट होती तू तिलोत्तमा, अशी आता भैरवी बोलते. आणि भैरवी म्हणते की तू तिलोत्तमा मला माझी मैत्रीण समजते ना, हे सगळं होऊन गेल्यानंतर तू एकदा तरी माझा विचार केलास का? आणि उलट तू माझ्या तोंडाला काळं फासलंस म्हणून या गोष्टीचा बदला घेण्यासाठी मी परत आल्याचे भैरवी बोलते. आणि त्यासाठी मग मला हा डॉक्टर साखरे भेटला आणि मी त्याला गाठला आणि मग त्याने मला हा व्हिडिओ दाखवला. भैरवी म्हणते की त्याने मला पूर्ण व्हिडिओ दाखवला होता, पण मी त्यावेळेस ठरवलं नाही. आता हाच व्हिडिओ पाठीशी धरून तिलोत्तमा तुला संपवायचा असा मी निर्णय घेतला, असे आता भैरवी सगळे पोपटासारखे भडाभड बोलते. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की त्यासाठी तुझ्या मनात मी भीती भरवली आणि सानिका बनून मी अनामिकाला या घरात आणलं. आणि लगेच आता भैरवी म्हणते की तसं नाही तिलोत्तमा, तू फक्त या सावलीचा आधार नव्हती, तर या सावलीचा आधारसुद्धा तुझा लाडका लेक होता ना सारंग, कारण याने अख्ख्या जगाला उरडून सांगितलं होतं की भैरवी वजे कशी खोटी आहे ती. आणि म्हणूनच या दोघांना मला कधीच सुखात बघायचं नव्हतं म्हणून मी हे सगळं केल्याचे भैरवी बोलते. ते सगळं ऐकताक्षणी तिलोत्तमा म्हणते की भैरवी आता मला तुझी कीव यायला लागली. तू एक चांगली आई कधीच होऊ शकली नाहीस आणि तू एक चांगली गुरुसुद्धा होऊ शकली नाही आणि तू एक चांगली प्रामाणिक मैत्रीणसुद्धा कधीच नव्हती. तू असा आव कधीच आणू नकोस भैरवी,
कारण तू रक्ताच्या नात्याचा बाहेर बाजार मांडला. आणि रागाने ते सगळं ऐकताक्षणी जगन्नाथ आता भैरवी समोर येतो आणि म्हणतो की माझ्या मुलीला तर तू संपवलंच, पण शेवटी माझ्या मुलीला तू तिच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळू दिली नाही असे म्हणत जगन्नाथ भैरवीवरती हात उचलतो. आणि लगेच आता ते सगळं ऐकताक्षणी काशीचा गोपाळ भट लगेच म्हणतो की शिव शिव शिव, किती घाणेरडी बाई आहे ही. तर लगेच आता सावली म्हणते पण गुरुजी, तुम्ही तर हे सगळं चांगल्या कार्यासाठी करत होतात ना, मग काय झालं. तर लगेच गुरुजी म्हणतात की माझ्यावरती संशय घेऊ नका. आणि लगेच आता गुरुजी म्हणतात की मी चांगल्या कार्यासाठीच हे सगळं करत होतो, पण या बाईचे एवढे वाईट हेतू असतील असं मला कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आणि लगेच आता सारंग म्हणतो की मग विधी करायचा आहे का. तर गुरुजी म्हणतात तुमची इच्छा असेल तर करूयात. गुरुजी म्हणतात की तुम्हाला हा संतती विरह जर नको असेल तर आपण हा विधी करूयात. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते गुरुजी फक्त 1 मिनटं, अनामिकाने मला एक व्हिडिओ पाठवलाय, तो व्हिडिओ आपण अगोदर सगळ्यांना दाखवूयात. आणि लगेच आता सावलीला ते सगळं आठवतं. अनामिकाने आता तिचा मोबाईल व्हिडिओ स्पीकरवर टाकून आता ज्यावेळेस भैरवी अनामिकाला म्हणत होती की अनामिका मला या घरात सावलीचं नाही तर तुझं अस्तित्व हवं आहे, ते सगळं आता अनामिकाने तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि तो व्हिडिओ आता सावलीकडे असतो. आणि त्यामध्ये भैरवीने अनामिकाला सांगितलेलं असतं की या मेंदळ्यांनी माझा अपमान केला ना, म्हणूनच या घरात मी काशीचे गुरुजी आहे ना गोपाळ भट, त्यांना मॅनेज केलं मी. आणि ते संतती विरहामधला जो उपाय आहे ना ते सगळं झूट आहे, झूट. हे भैरवी सांगताना आता तो व्हिडिओ बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आणि भैरवी म्हणते की मला जेव्हा कळलं ना सावलीच्या कुंडलीमध्ये संतती विराहाचा योग आहे, तेव्हाच मी सगळे चक्र फिरवले होते. आणि भैरवी म्हणते की तिलोत्तमा, आता तुझ्या या घरावरती हीच वेळ आहे घाव घालण्याची आणि एक घाव 2 तुकडे करण्याची. हे व्हिडिओमध्ये भैरवी बोलल्याचे आता सगळेजण बघतात आणि ऐकतात. आणि लगेच आता गुरुजी म्हणतात की खोटं आहे हे सगळं. इन्स्पेक्टर म्हणतात की आता खोटं आहे की खरं आहे ते कोर्टात बघू आणि जामीन मिळवण्याची तयारी करा रे यांना अरेस्ट, असे आता इन्स्पेक्टर बोलतात. आणि हवालदार आता बाबाला अरेस्ट करतात. तर जगन्नाथ म्हणतो की गोपाळ भट, अहो मी तुम्हाला आदर्श मानत होतो आणि तुम्ही माझ्या गुरुस्थानी होतात. आणि जगन्नाथ म्हणतो की हे तुम्ही काय करून बसलात आणि असं कसं विकला गेलात तुम्ही. आणि तुमच्यासारख्या ठराविक लोकांमुळे आपल्या शास्त्राची आणि विद्येची बदनामी होते, असे जगन्नाथ बोट करत गुरुजीला बोलतो. गुरुजी आता खाली मान घालतो. आणि गुरुजी म्हणतात की जगन्नाथजी मला माफ करा, माझं चुकलं. तरी हवालदार आता दोतही या गुरुजींना घेऊन जातात. आणि लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम या बाईंना सुद्धा अटक करा. तर लेडीज कॉन्स्टेबल आता भैरवीला अटक करते. तर लगेच आता लेडीज कॉन्स्टेबलला हात झटकवत भैरवी आता मोठमोठ्याने हसू लागते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की मला वाटलं होतं की मी फक्त 1 पाऊल माझा प्रतिशोध घेण्यापासून लांब राहिले होते, पण पुन्हा माझं नशीब फुटकं निघालं. पण चला जाऊ द्या, हा एक माझ्या वाटेतील संघर्ष होता असं समजूयात. करत आता भैरवी म्हणते की आज ही भैरवी वजे तुम्हा सगळ्यांना आता खुलं आव्हान देते. आणि भैरवी म्हणते की आजपर्यंत हे जे काही होतं तो एक संघर्ष होता, पण यापुढे युद्ध असेल, युद्ध. आणि लगेच आता पुढे येत तारा म्हणते की कसली बाई आहे तू, अगं हे घर तुझ्या लेकीचं आहे हे देखील तुला कळत नाहीये का. आणि भैरवीकडे बघत आता तारा म्हणते की तुला तुझ्या मुलीचा सुद्धा संसार बघवत नाही का, अत्यंत स्वार्थी बाई आहे तू. आणि मुलीच्या घरच्या सगळ्या माणसांकडे तू एवढ्या वाईट नजरेने कसे बघू शकतेस. ज्या ठिकाणी तुझी मुलगी दिली त्याच ठिकाणी तू घाव घालायला निघालीस. आणि बोट करत आता तारा म्हणते की आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला, गेट आऊट असे म्हणत भैरवीच्या कपड्यांची बॅग आता जोराने तारा भिरकावून देते. आणि लगेच आता लेडीज कॉन्स्टेबल भैरवीला ओढत ओढत जेलमध्ये घेऊन जाते. आणि लगेच आता सारंग हा हात जोडत इन्स्पेक्टर समोर येतो आणि म्हणतो की थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, तुमच्यामुळे आज माझा संसार वाचला. तर लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात की सारंग साहेब यामध्ये माझा काहीच रोल नाही आहे, हे सगळं देवाभाऊंनी केलं आहे. आणि इन्स्पेक्टर आता डॉक्टर साखरेकडे बघत म्हणतात की यांच्यासोबत आता काय करायचं ना ते मी बघतो. आणि इन्स्पेक्टर डॉक्टर साखरेला जेलमध्ये घेऊन जातात. आणि त्यानंतर आता इकडे तिलोत्तमा जगन्नाथ समोर हात जोडून उभा राहते आणि म्हणते की जगन्नाथजी मला माफ करा, मी तुमच्यावर अविश्वास दाखवला आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तर जगन्नाथ आता तिलोत्तमाला म्हणतात की तिलोत्तमा. आणि जगन्नाथ आता तिलोत्तमाला म्हणतो की तिलोत्तमा या सावलीकडून तू काहीतरी शिक, कारण तिने तुझ्या या घराच्या भिंती वाचवल्यात. आणि त्यानंतर इकडे सावली आता बेडरूममध्ये येत सारंगला म्हणते की सारंग सर आता सगळं सिद्ध झालं नाही, हे सगळं भैरवी माईने केलं आहे.
सारंग म्हणतो, नाही सावली, या सगळ्या संकटाच्या मुळाशी कोण आहे ना याचा प्रश्न उपस्थित आहे आणि तो सापडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सावली म्हणते, कोणता प्रश्न मला सांगा ना. तर सारंग म्हणतो, तुला कळेल उद्या. तर आता सारंग उद्या काय सांगणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.